मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की मार्च महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव सुधारणार आणि आज 1 मार्च 2026 आजच आपल्याला दिसून येते की टोमॅटोचे मार्केट हलले आहे. कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत होतो की जर टोमॅटो आपल्या घरी असेल किंवा आपल्या टोमॅटोचा फळ तोडाय आलेला असेल किंवा चालू होणार असेल, त्या टोमॅटोची काळजी योग्य प्रमाणात घ्या. परंतु काही शेतकरी बांधवांचे आपल्याला कमेंट येत होते की मार्केट हलत नसतं किंवा आता मार्केटची अवस्था हलत नसते, असे भरपूर कमेंट येत होत्या. परंतु मित्रांनो, आपण सांगितलं होतं की मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मार्केट वाढणार. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये टोमॅटोचे मार्केट वाढताना दिसून येईल आपल्याला, असा एक आपला अंदाज होता, असं एक आपण सांगितलं होतं. परंतु आज 1 मार्च आजच टोमॅटोचे मार्केट आपल्याला हलताना दिसून आलेले. जे काय संगमनेर आहे, संगमनेरमध्ये टोमॅटोचे मार्केट म्हणजे नारायणगावपेक्षा किंवा पुणे मार्केटपेक्षा जरा छोटंच आहे, त्याच्यामुळे तिथं आवक कमी प्रमाणात येते. तिथं 3 ते 4 हजार कॅरेटची आज आवक आली होती आणि तिथं सुद्धा जो काय आपला शाहूचा माल आहे तो 300 रुपयापर्यंत गेलेला आहे. दररोज नेहमी आपलं चालत असतो ते 250 ते 200, 250-200च्या आसपास शाहूचा माल चालत असतो. परंतु आज 300 रुपये चक्क गाठलेले शाहूच्या मालाने. जो काय एक नंबरचा म्हणजे जे काय गोळी आहे, म्हणजे सरासरी जर धरलं तर 200 रुपयापासून ते 300 रुपयापर्यंत शाहूचा माल झालेला आहे. आणि जो काय आपला विरांगचा माल आहे, तो विरांगचा माल आहे तो 400 रुपयापर्यंत कॅरेट गेलेले आहे. 200 ते 400 रुपयापर्यंत विरांगच्या मालाची आज तिथं विक्री झालेली, प्रति कॅरेटची विक्री झालेली. तर नारायणगावमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे मित्रांनो. नारायणगावमध्ये जे काही शाहूचा माल आहे तो 300 रुपयापर्यंत गेलेला आणि जो काही विरांगचा माल आहे तो 400 रुपयापर्यंत गेलेला आज आपल्याला दिसून आलेला आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत होतो, जर आपल्या टोमॅटोचे सध्या फळ चालू होणार असतील किंवा लागवड केली असेल तर त्या लागवडीला पण जपा. मी आता तुम्हाला सांगतो, आता चालू होणार आहे त्यांना तर मार्केट घालवताना दिसूनच येईल आपल्याला. परंतु जो काय आपला लागवड केलेली बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता फेब्रुवारी महिन्यामध्ये जे लागवड केली बऱ्याचशा कमेंट येतात, परंतु प्रत्येक कमेंटला राजा मला रिप्लाय देता येत नाही. जेवढ्या होता होईल तेवढ्या, जेवढ्या कमेंटला रिप्लाय देता येईल तेवढ्याला मी देतच असतो. परंतु काही कामानिमित्त मी म्हणजे काही कामात असल्यानंतर काही कमेंटला रिप्लाय देता येत नाही, परंतु समजून घेत जावा. तर मित्रांनो, जे काय तुम्ही लागवडी केलेल्या आहेत त्या बरेचसे शेतकरी मी विचारतात की लागवड केलेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड केली किंवा आता मार्च महिन्यामध्ये लागवड करणार, ह्याला बाजारभाव सापडतील का? तर मित्रांनो, तुमच्यासाठी सांगतो मी की जर तुम्ही आता लागवड केली असेल मार्च महिन्यामध्ये किंवा आता मार्च महिन्यामध्ये लागवड आता करणार असाल किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड केली असेल तुम्ही, तर तुम्हाला मी आता सांगतो, एक अंदाज म्हणून सांगतो, तुम्हाला 50% का होईना पण मार्केट सापडणार. जे काही सध्या मार्केट आहे म्हणजे आज एक मार्केट उचललेले सोडून द्या, परंतु ह्याच्या अगोदर जसं मार्केट होतं 300-400 रुपये, 300, 250-200 रुपये, तसं मार्केट तुम्हाला म्हणजे तुमच्या मालाला तसं मार्केट भेटणार नाही. तुमच्या मालाचे चांगले पैसे होऊन जातील. मार्केट आता किती सापडले ही मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु चांगल्या प्रकारे तुमचे पैसे होऊन जातील. जर प्लॉट तोडायला आला असेल तरी त्या शेतकऱ्यांनी जपा आपल्या प्लॉटला, कारण की मार्केट आता वाढत जाणार आहे. कसं दररोजच्या दररोज मार्केट कमी होत असतं. जरी आज मार्केट चांगलं झालं तर उद्याच्या आवकीवर असतं. परंतु राजा हो, एक 30% अंदाज आहे मार्केट चांगल्या प्रकारे राहील. आता जरी मार्केट कमी जास्त केलं तरी मार्च महिन्यात म्हणजे ह्या चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मार्केट नक्कीच 100% आपल्याला उचलताना दिसून येईल. कारण की इतक्या लांबचा तर विषय सोडा, परंतु जो काय आता उद्याच्याला धुलिवंदन आहे, धुलिवंदन झाल्यानंतर मार्केट तुम्हाला उचलताना सुद्धा दिसून येईल. कारण की जो काय आपलं जुनं प्लॉट होतं ते जुनं प्लॉट किंवा जुनी जे काय टोमॅटोची शेती होती ती एकदम खराब झालेली आहे मित्रांनो. उन्हामुळे जास्त तिने दम काढलेलं नाही. मध्ये जे काही वातावरणात आभाळ येत होतं, जे काही ऊन तावत होतं, त्याच्यामुळे सगळा माल आहे ते ओढून आलेला आहे. जो काय आता आपला नवीन प्लॉट चालू होणार आहे त्या प्लॉटचा सुद्धा माल असा जास्त दिवस राहत नाही. जर आपल्या मालाला 15 दिवस लागणार असेल तर ती एक 10 दिवसामध्ये ओढून येत असतो उन्हामुळं. त्याच्यामुळं मित्रांनो, मालाला जपा, चांगल्या प्रकारे पैसे होऊन जातील. तर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो की आता जाणार आता म्हणजे निघणारच आहे ते व्हिडिओमध्ये. परंतु आत्ता जी काय माझ्या व्यापाऱ्यांना मी फोन केला होता त्यांच्या सांगण्यातून आलं ते तुमच्यापर्यंत मी पोहोचले की मार्केट हललेलं आहे म्हणून. आणि मार्केट हललेलंच आहे, मी पण बघितलं मित्रांनो, मार्केट हललेलंच आहे पूर्णपणे. आणि मार्केट असंच वाढत जाईल, आपल्याला कमी काही येणार नाही. जे काही दररोज रेंज कमी जास्त होत असते, परंतु असं खचून जाऊ नका किंवा असा विचार करू नका की मार्केट अनेक कमी येईल. मार्केट कमी येणार नाही, मार्केट वाढत जाणार आहे आता. त्याच्यामुळं आपल्या प्लॉटला चांगल्या प्रकारे सांभाळा. आणि दुसरं म्हणजे मी आता थोडं वेळ जाणार आहे ते प्लॉट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मार्केट नव्हतं म्हणून जो काय आपला नवीन लागवडीचा प्लॉट आहे ते सोडून दिला होता, त्या प्लॉटमध्ये जाऊन तुम्हाला म्हणजे कशा प्रकारे त्यांनी सोडून दिले ना, आता
नवीन मार्केट वाढायला लागलेलं दिसून यायला लागताच त्या प्लॉटची व्यवस्थितपणे बांधणी चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी त्या प्लॉटमध्ये जाऊन तुमच्यापर्यंत मी तो पूर्ण व्हिडिओ पोहोचवतोच. तर उद्या भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो.